नमस्कार, मी दिव्या हुरकट. महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत स्मार्ट बीकॉम आयुष्य घडवणारं आधुनिक ग्रॅज्युएशन या विषयावर. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत निलया आयकॅट्सचे संचालक निलय मेहता सर. आपण सरांचं स्वागत करूया. सर, खूप खूप स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या करिअरचं एक वर्ष वाया गेलं. अभ्यास पण फक्त पुस्तकी झाला आहे आणि कुठलीही स्किल्स डेव्हलप होऊ नाही शकले. त्याचबरोबर कोरोनामुळे बऱ्याच फॅमिलीजचे उत्पन्न देखील खूप कमी झाले आहे. अशा या कोरोनाच्या लॉकडाऊन नंतर 12वी झालेल्या बऱ्याच स्टुडंट्सची गरज आहे ती म्हणजे भविष्यासाठी एक खात्रीशीर करिअर घडविणारं प्रॅक्टिकल शिक्षण देणारं ग्रॅज्युएशन पाहिजे. झटपट जॉब लागले पाहिजेत व लवकरात लवकर विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजेत. अगदी हीच गरज पूर्ण करायला निलया आयकॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स पुणे यांनी ग्रॅज्युएशनचा नवा पर्याय तुम्हाला उपलब्ध करून दिलाय. स्मार्ट बीकॉम म्हणजेच 12वी नंतर एक वर्षात 100% गॅरंटीड जॉब मिळवण्याचा सुवर्ण मार्ग. ग्रॅज्युएशन करत करत 12वी नंतर एक वर्षात जॉब म्हणजे अवघ्या 18व्या वर्षी स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी स्मार्ट बीकॉम आपल्यासाठी घेऊन आलाय. आणि तेही जॉबची 100% गॅरंटी स्टॅम्प पेपरवर लेखी देऊन. चला तर समजून घेऊयात स्मार्ट बीकॉमचे फायदे, ॲडमिशन प्रोसेस व इतर संपूर्ण माहिती एज्युकेशनिस्ट व चार्टर्ड अकाउंटंट निलय मेहता सरांकडून, ज्यांनी या स्मार्ट बीकॉमची व निलया एज्युकेशन ग्रुपची पुणे येथे सन 2008 साली सुरुवात केली आहे. निलय सर स्वतः वयाच्या 21व्या वर्षी CA झाले व त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी निलय सरांना शिक्षणदूत पुरस्कार, पुणे आयकॉन पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे. चला तर निलय सरांकडून जाणून घेऊयात स्मार्ट बीकॉम बाबत. सर, बीकॉम बद्दल सगळ्यांनाच माहिती आहे, बरोबर, पण स्मार्ट बीकॉम म्हणजे नेमकं काय? अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे स्मार्ट बीकॉम 12वी नंतर एक वर्षात 8 ते 18 हजार पगाराचा जॉब मिळवण्याचा सुवर्ण मार्ग, ज्याच्या जॉबची खात्री मिळते. म्हणजे थोडक्यात 18व्या वयीच स्वतःच्या पायावर 100% खात्रीने उभा राहण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे स्मार्ट बीकॉम. काय करतोय आम्ही स्मार्ट बीकॉममध्ये? पुणे युनिव्हर्सिटीच्या बीकॉमसोबत पहिल्या वर्षात त्या मुलाला जॉबसाठी जे स्किल्स लागत आहेत विद्यार्थ्याला, त्याला जो कॉन्फिडन्स लागतोय, कम्युनिकेशन लागतंय, मॉडर्न टेक्नॉलॉजी लागते, ह्या सगळ्याचं ट्रेनिंग त्याला पहिल्या वर्षात पुरेपूर देतोय, भरपूर सराव करून घेतोय. आणि एकदा त्याला स्किल निर्माण झाले की बीकॉमच्या दुसऱ्याच वर्षात त्याला आम्ही जॉब लावून देतोय. आमच्याकडून 8 ते 18 हजार पगारावर 100% खात्रीने जॉब लावून दिला जातोय त्याला. आणि मग पुढे त्याची प्रगती खूप फास्ट होते. तर स्मार्ट बीकॉम हा मार्ग पटकन जॉबला लागायचा, सुंदर प्रॅक्टिकल स्किल्स घेऊन आयुष्यात लवकरात लवकर लाखोंच्या उत्पन्नांपर्यंत पोहोचायचा असा एक अतिशय सुंदर मार्ग आहे. खूप छान. आता स्मार्ट पुढे लागलंय म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळं असेल, पण बीकॉम पेक्षा काय नेमकं वेगळं स्मार्ट बीकॉम मध्ये आहे? बीकॉम, तुम्ही जसं म्हटलात ना की स्मार्ट लागलंय म्हणजे काहीतरी वेगळं असणार, तर नॉर्मल बीकॉमपेक्षा हा कोर्स खूप वेगळा आहे, स्मार्ट आहे. हा स्मार्ट म्हणजे काय? तर S फॉर सिलॅबस. पहिली गोष्ट, ह्या स्मार्ट बीकॉमचा सिलॅबस हा प्रॅक्टिकल आहे, इंडस्ट्री रिक्वायर्ड आहे. इंडस्ट्रीला जॉबमध्ये अकाउंटचे जॉब, फायनान्सचे जॉब, टॅक्सेशनचे जॉब, जे स्किल्स लागतात ते सगळे ह्या कोर्समध्ये शिकवले जातात. म्हणजे सिलॅबस इंडस्ट्री रिक्वायर्ड आणि हा सिलॅबस प्रॅक्टिकल पद्धतीनं शिकवला जातोय. व्यावहारिक चातुर्य जेव्हा मिळतंय मुलांना तेव्हा ही मुलं कॉन्फिडंट होतात. सो स्मार्टमधला S फॉर सिलॅबस, M फॉर मॉडर्न टेक्नॉलॉजी. आजचा काळ हा टेक्नॉलॉजीचा आहे. ऑफिसमध्ये कामं कॉम्प्युटरवर करावी लागतात. आजकाल तर वर्क फ्रॉम होम सगळं ऑनलाईन करावं लागतं. पण हे शिक्षणात कुठंच होत नाही नॉर्मल बीकॉममध्ये. स्मार्ट बीकॉममध्ये मुलांना कॉम्प्युटरमध्ये सॅव्ही बनवलं जातं, मास्टर करतात नव्या नव्या सॉफ्टवेअर्समध्ये. टॅली, SAP सारखी सगळी सॉफ्टवेअर्स मुलं तिथं मॉडर्न टेक्नॉलॉजी ग्रास्प करतात. 200 कॉम्प्युटरच्या लॅब्स आहेत निलयामध्ये. M फॉर मॉडर्न टेक्नॉलॉजी. A फॉर द ॲटमॉस्फिअर. निलयाचं वातावरण इतकं सुंदर आहे की ह्या वातावरणात मुलं कॉन्फिडंट बनायला लागतात, कम्युनिकेशन करायला लागतात. कॉर्पोरेटसारखं ऑफिस निर्माण केलेलं आहे, त्याच्यामुळे इथं आलं की मुलांच्या मनात कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये गेल्यासारखं फील येतं आणि ते कॉर्पोरेट वर्ल्डला सरावले जातात ॲटोमॅटिकली. इथे संस्कार दिले जातात. मुलांना ॲडमिशन देतानाच वेल कल्चर्डच्या मुलांना ॲडमिशन दिली जाते, त्याच्यामुळे मुलांची संगत छान राहते. इथलं ॲटमॉस्फिअर खूप सुंदर आहे.
आर फॉर रायगोरस प्रॅक्टिस. भरपूर सराव, नुसतं शिकून नाही चालणार, मुलांनी केलं पाहिजे. म्हणून त्यांना भरपूर प्रोजेक्ट्स देणं, सराव करून घेणं 1 वर्षात, त्यांची इतकी तयारी करून घेतली जाते की तो मास्टर होतो. आणि लास्ट टी स्टँड्स फॉर टीचिंग. आमचं टीचिंग, आमचे टीचर्स अतिशय सुंदर. ते मुलांना पर्सनल अटेन्शन देतात. एका वर्गात 40च मुलं असतात. त्यांनी प्रोजेक्ट केले का नाही, तो अटेंड किती आहे, घरच्यांना रिपोर्ट्स पाठवणं वेळच्या वेळी, हे सगळं काम केलं जातं. त्याच्यामुळे ह्या पर्सनल अटेन्शननी टीचर्सच्या मुलं इम्प्रूव्ह होतात. तर असा हा स्मार्ट बीकॉम नॉर्मल बीकॉमपेक्षा खूप वेगळा आहे. आणि ह्या 5 गोष्टी दिल्यामुळं ना स्मार्ट बीकॉमला 6वी गोष्ट खूप छान मिळते. ती म्हणजे 18व्या वर्षी SY बीकॉममध्ये तो 100% जॉबवर लागला जातो. 8 ते 18,000च्या पगाराची सुरुवात होते. म्हणजे बीकॉम होईपर्यंत त्याच्या हातात डिग्री आणि 2 वर्षाचा अनुभव आलेला असतो. अशा सर्व पद्धतीनं हा नॉर्मल बीकॉमपेक्षा खूपच सुंदर कोर्स आहे. छान, खूप छान सर. आता तुम्ही म्हणाले 18व्या वर्षी 100% जॉब, म्हणजे 24-25 वर्षापर्यंत 6 ते 7 लाखाचं उत्पन्न निलया इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी घेत असेल. हो, मी मगाशी बोलताना तुम्हाला म्हटलो की पुढे जाऊन ग्रोथ पण खूप छान होते ह्या मुलांची. एक साधारणतः लॉजिक जर बघितलं की ग्रोथ कशी होते, काय होते. हे बघा, साधारणतः जेव्हा 18व्या वर्षालाच मुलगा जॉबला लागतोय, वयाच्या 21ला हातात डिग्री तर येणारच आहे. त्याच्या डिग्रीबरोबर 2 वर्षाचा अनुभव आहे त्याच्या हातात. आता डिग्री झाली की तो MNCमध्ये मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये जम्प करू शकतो. आणि तिथं त्याला फर्स्ट प्रायोरिटीवरती जॉब मिळतो. पुन्हा कुठल्या बेसिसवर? कारण एकतर तो निलयाचा स्टुडंट आहे, निलयाला जी रेप्युटेशन आहे ती, आणि दुसरी ह्या मुलाला स्किल्स आहेत, त्याला भरपूर शिकायला मिळाले, 2 वर्षाचा अनुभव आहे. जे नॉर्मल बीकॉममधल्याच काय, नॉर्मल MBA झालेल्या मुलालाही अनुभव नाही आहे, तो ह्या मुलाकडे. म्हणजे 18व्या वर्षी जॉबला लागलेला हा मुलगा वयाच्या 21व्या वर्षी ग्रॅज्युएट होऊन आणखी मोठ्या कंपनीत जातो. आणि बरेचसे माझे निलयाचे विद्यार्थी पुढे ग्रॅज्युएशन नंतर जॉब करत करत मास्टर्स किंवा काही सर्टिफिकेट कोर्सेस करतात, जेणेकरून पुढच्या 3-4 वर्षात ह्या मुलांची वार्षिक सॅलरी 6-7 लाख पर ॲनमपर्यंत, अगदी 10-10 लाख पर ॲनमपर्यंत पोचते. आणि म्हणून मी जे म्हटलं की हा कोर्स फक्त जॉब लावून देत नाही आहे, तर तो अशा उच्च लेवलवर नेतोय की 24-25ला ह्यांना जॉब लाखोंच्या पगारापर्यंत पोहोचलेले असतील, 6-7 लाखाचं उत्पन्न चालू झालेलं असेल. आणि हे नुसताच अंदाज नाही व्यक्त करत आहे. माझे 2008 पासूनचे असे शेकडो विद्यार्थी आहेत. आज प्राईड फील होतं की ती मुलं 8 लाख, 10 लाख, 12-14 लाख सॅलरीपर्यंत पण काही जण पोहोचलेली आहेत. आणि हे घडतंय ह्या मागच्या 10 वर्षांच्या 12 वर्षांच्या अनुभवावरनं सांगतोय की हे प्रत्यक्षात येत आहे. जर मुलगा कष्ट घेतोय तर त्याची ग्रोथ पुढच्या 6-7 वर्षात अतिशय सुंदर होते. नक्कीच सर. कष्ट तर घेणारच विद्यार्थी, पण तुम्ही सांगितलं त्यामध्ये स्किल्स पण असतील सोबत. पण तुम्ही निलया इन्स्टिट्यूट अशी काय ट्रेनिंग देत आहे, काय वेगळी ट्रेनिंग देत आहे की विद्यार्थी इतकं उत्पन्न इतक्या कमी एजमध्ये काढू शकत आहे? पहिली गोष्ट ट्रेनिंग, त्याला पहिली गोष्ट मी म्हटलं की सिलेबस असा पाहिजे जो इंडस्ट्री रिक्वायर्ड आहे. तर स्मार्ट बीकॉमच्या सिलेबसमध्ये अकाउंट्स अगदी बेसिकपासून ते फायनलायझेशनपर्यंत, कंपनीचे बॅलन्स शीट, P&L कसे फायनल करायचे इथपर्यंत घेतलं जातं. फायनान्सचं त्याला नॉलेज दिलं जातं. टॅक्सेसमध्ये पूर्ण इन्कम टॅक्स, TDS, GSTचं संपूर्ण नॉलेज, बँकिंग आलं, शेअर मार्केट आलं, अशा अवतीभोवतीच्या गोष्टींचं नॉलेज त्याला दिलं जातं. म्हणजे हा सिलेबस हा असाच आहे जो जॉबमध्ये काम करायला लागणार आहे. हा सिलेबस झाला की त्याला प्रॅक्टिकल प्रोजेक्ट्स दिले जातात भरपूर प्रमाणात. त्याचं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह केलं जातं. त्याला बोलायची प्रॅक्टिस करून घेतली जाते. 40 मुलांपुढं सगळ्या बॅचेस एकत्र करून 200-200 मुलांपुढं ही मुलं लेक्चर देतात, छोटे छोटे स्किट्स करतात. तेव्हा त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. आणि हे सगळं शिकवणं झालं, त्याचा कम्युनिकेशनचं ट्रेनिंग झालं की प्रत्येक टॉपिकवरती भरपूर सराव करून घेतला जातो. ही दुसरी गोष्ट. सरावाने मुलगा आणखी कॉन्फिडन्स होतो. आणि मग त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, त्याची इंटरव्ह्यूची भरपूर प्रॅक्टिस करून घेतली जाते. वेगवेगळ्या कंपन्याचे इंटरव्ह्यू कसे द्यायचे, इथेच इन हाऊस मॉक इंटरव्ह्यूचं ट्रेनिंग दिलं जातं. आणि ज्यावेळी एवढं सगळं देतोय ना, त्याला इतकी डेप्थमध्ये प्रॅक्टिस करून घेतोय. म्हणतात ना, काबिलियत असलेला माणूस कुठंच कमी पडत नाही. लाथ मारली तिथून पाणी काढतो. तर तशी ही मुलं होतात. आणि जो मुलगा ह्या पद्धतीनं शिकतोय, 90% अटेंडन्स देतोय आणि 90% दिलेले प्रोजेक्ट करतोय, तो जॉबवर लागतोच लागतो. नुसताच जॉबवर लागत नाही, तर पुढच्या 6-7 वर्षात त्याची ग्रोथ
वार्षिक 5-6 लाख अगदी 10-12 लाख इन्कमपर्यंत ही होऊ शकते. ही काळ्या दगडावरची रेघ. निलयाचा प्रत्येक अभ्यास करणारा आणि कष्ट घेणारा विद्यार्थी हा आयुष्यात यशस्वी होतोच होतो. नक्कीच सर. हा विश्वास आहे तुमचा निलय इन्स्टिट्यूटचा. हा अनुभव पण आहे माझा मागच्या 12 वर्षातला. हो, पण हे आता कोरोनाचा जो काळ आहे, या कोरोनाच्या इम्पॅक्ट नंतरही तुम्हाला असं वाटतं का, तुम्हाला हा विश्वास आहे का की 100% त्यांना जॉब मिळेलच, आणि नाही मिळाला तर मग? पहिली गोष्ट, आता मी कोरोनात पण बघतोय ना, हो. जसे काही लोकांचे जॉब निघतायत तशी रेग्युलरली जॉबची रिक्वायरमेंट पण आहे. म्हणजे मागच्या लॉकडाऊनमध्येही निलयाने कमीत कमी 40 ते 50 मुलांना स्टार्टिंग पॅकेज 3-3 लाख 4-4 लाखपर्यंतही जॉब दिलेले आहेत. आज पण माझ्याकडे कित्येक कंपन्या आहेत की ज्यांना रिक्वायरमेंट आहे, पण लॉकडाऊनमुळं ह्या कंपन्या थांबलेल्या आहेत की ठीक आहे, लॉकडाऊन झालं की आम्हाला भरपूर प्रमाणात मुलं पाहिजेत आणि आता तो फ्लो चालू व्हायला लागला आहे. म्हणजे कोरोनाची काही चिंता आम्हाला तरी जाणवली नाही, कारण स्किल्स असली की नसते हो चिंता. आहेत सगळीकडे अवेलेबल आहेत. आणि दुसरा प्रश्न तुम्ही विचारला, जॉब नाही मिळाला तर मी पहिली गोष्ट सांगेन की हा 90% अटेंडन्स आणि 90% होमवर्क केला तर जॉब नाही लागला हे शक्यच नाही. म्हणजे आज 12 वर्षाच्या इतिहासात असं झालेलं नाहीये की मुलगा रेग्युलर आहे आणि माझ्याकडून त्याला जॉब नाही लागलाय. तो जर अभ्यास करत नसेल तर गोष्ट वेगळी आली. सो तो विषयच नाही. आणि अगदी वर्स्ट जरी विचार जरी करून राहिलं तरी आज मी स्टॅम्प पेपरवर लेखी गॅरंटी देतोय की जॉब नाही लागला तर संपूर्ण फीस परत. कुठलं कॉलेज देतंय आज? MBA कॉलेज तरी देतं असं काही? कुणीच नाही देत ना. हा आत्मविश्वास आहे. आणि जर एवढं देतोय तर तुम्हाला कसलीच भीती नाही आहे ह्या कोर्सबाबत. तुमचा मुलगा यशस्वी होणार, ही माझी जबाबदारी. त्यानं कष्ट घ्यावेत आणि अटेंडन्स द्यावा, ही त्याची जबाबदारी. नक्कीच सर. हा निलय मेहता सरांचा आत्मविश्वास आहे निलया इन्स्टिट्यूटवर, आणि त्यांचा हा अनुभवही आहे. तर तुम्हालाही तुमच्या मुलाचं, तुमच्या जवळच्यांचं आयुष्य आणि फ्युचर घडवायचं असेल तर स्क्रीनवर सध्या जे नंबर चालू आहेत त्यावर संपर्क करा आणि निलय सरांना भेटा. तुर्तास वेळ होते एक छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. निलया इन्स्टिट्यूटचे संचालक निलय मेहता सरांसोबत आपण चर्चेत आहोत. आणि माझा पुढचा प्रश्न असा आहे सर की स्मार्ट बीकॉम केल्यानंतर विद्यार्थ्यांना काय सर्टिफिकेट किंवा काय डिग्री मिळते? स्मार्ट बीकॉम झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला पुणे युनिव्हर्सिटीच्या बीकॉम डिग्रीसोबत निलयाचे स्किल डेव्हलपमेंटचे ही सर्टिफिकेट मिळते. अशा पद्धतीने नॉर्मल बीकॉमच्या तुलनेत जिथे एकच डिग्री मिळते तिथे स्मार्ट बीकॉममध्ये त्याला 2 डिग्री किंवा 1 डिग्री आणि 1 सर्टिफिकेट असं ड्युअल सर्टिफिकेशन मिळतं. नक्की. हा स्मार्ट बीकॉम कोर्स कोणी करावा सर, आणि त्याचा काय फायदा होतो? अच्छा, 12वी झालेल्या खरं तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी, ज्यालाही स्वप्न आहे ना की मला आयुष्यात 24-25व्या वर्षी सेटल व्हायचं आहे, माझं लाईफ चांगलं झालं पाहिजे, अनिश्चितता नको आहे, मला डिप्रेशन नको आहे डोक्याला विनाकारण, त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी ज्याला मोठ्या पगारावर जॉईन व्हायचं आहे, 24-25 पर्यंत 8-10 लाख 6 लाख 5 लाख ह्या उत्पन्नापर्यंत पोहोचायचं आहे आणि हे पोहोचण्यासाठी कष्ट घ्यायची, स्वतःला बदलायची तयारी आहे, त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्मार्ट बीकॉम हा कोर्स केलाच पाहिजे. आणि याचे काय फायदे होत आहेत तर मी मगाशीही सांगितल्याप्रमाणे पहिली गोष्ट, 18व्या वर्षीच हातात जॉब आहे म्हणजे पुढची अनिश्चितता संपली. डोक्याला टेन्शनच नाही की जॉब मिळतोय का नाही, पुढे काय होणार, पुढचा एज्युकेशनचा खर्च स्वतः तुम्ही करू शकताय. म्हणजे पहिला फायदा 18व्या वर्षी जॉब मिळाला. दुसरा फायदा, वयाच्या 21व्या वर्षी तुमच्या हातात डिग्री प्लस 2 वर्षाचा अनुभव हा ठेवाय मोठा. तिसरा फायदा, ह्या पद्धतीने जेव्हा ग्रोथ करतोय आपण 24-25 वयाला आपल्याला 6-7-8 लाख वार्षिक उत्पन्नापर्यंत उत्पन्न पोहोचलेलं असतं. आणि सगळ्यात मोठा एक फायदा आहे ह्या उत्पन्नाबरोबर, निलया एक अशी संस्था आहे जी करिअर बरोबर आदर्श आयुष्य घडवते, संस्कार घडवते. त्याच्यामुळं मुलाचं आयुष्यही सेट होतं पूर्णतः. बघा ना, 24-25ला जेव्हा उत्पन्न छान होतंय, कदाचित पुण्यासारख्या शहरात त्याचा फ्लॅट होऊ शकतोय, वेळेत लग्न होऊ शकतंय. स्मार्ट बीकॉम फक्त करिअरच नाही तर पूर्ण आयुष्य सेट करण्याचा सुवर्ण मार्ग आहे. नक्कीच सर. सर हे जे सेमी इंग्लिश मीडियममधून किंवा मराठी मीडियममधून जे शिकलेले मुलं असतात ते कम्फर्टेबल नसतात इंग्लिशमध्ये खूप, आणि कॉन्फिडन्स पण त्यांचा खूप कमी असतो. त्यामुळे त्यांना जॉब मिळायला पण खूप अवघड जातं. मग अशा मराठी मीडियममधून आलेल्या मुलांनी पण हे करायचं का? हो, मी
2008 पासून जसं निलया रन करतोय ना, बरीच मराठी भागातली मुलं आली. म्हणजे एक काळ पण असा होता की मुलांना मराठी बोलायलाही भीती वाटायची. हो. पण जेव्हा ती ह्या वातावरणात आली आहे, कॉर्पोरेट वातावरणात त्यांना एक्सपोजर मिळालं, ते बोलायला लागले. आमच्या टीचरनी त्यांना प्रोत्साहित केलं, इन्स्पिरेशन दिलं. सेक्रेड लेसन्स एक प्रकार असतो जिथं मुलांना आम्ही इन्स्पायर करतो. तेव्हा ही मुलं हळूहळू बोलायला लागली. त्यांना मराठीत पण सुरुवातीला बोलण्याचं एक्सपोजर दिलं गेलं. सिलॅबस शिकवताना मराठीत समजावलं गेलं. त्याच्यामुळे त्यांना हुरूप आला. आणि कित्येक मुलं अशी आहेत ज्यांना मराठीत बोलता येत नव्हतं, जाऊपर्यंत ते 5-5 मिनटं इंग्लिशमध्ये अस्खलित बोलायला लागले. आणि आज लाखो रुपयांच्या सॅलरीवरती आहेत. कारण निलया पर्सनल अटेन्शन देते आणि नुसतं शिकवत नाही आहे, त्याचं मन पण घडवत आहे. त्याच्या मनात ताकद, साहस, कॉन्फिडन्स पण निर्माण करत आहे. आणि हे काम फक्त निलयाच करत आहे. त्याच्यामुळं गावातनं, ग्रामीण भागातनं आलेल्या कित्येक मुलांना सुंदर आयुष्य निलयानी, सुंदर करिअर निर्माण करून दिलेलं आहे. नक्कीच सर. खूप आयुष्य निलया इन्स्टिट्यूटनी घडवले आहेत आणि समोरही घडवायचे आहेत तुम्हाला. त्यासाठी तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस नक्की काय आहे निलयाची, ते आमच्या प्रेक्षकांना सांगा. आता ॲडमिशन प्रोसेससाठी तुम्हाला नंबर दिलेले आहेत. एकतर पहिली गोष्ट, निलयामध्ये स्मार्ट बीकॉमच्या एका बॅचला आम्ही 40च मुलं घेतो. आणि ती मुलं घेताना त्यांचा बेसिक इंटरव्ह्यू घेतला जातो की इंटेलिजन्स बेसिक आहे का, त्यांना थोडंसं मॅथ्स, थोडंसं इंग्लिश छान व्यवस्थित जमतं आहे का, हे बेसिक चेक करतो. त्याच्यामुळं दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा किंवा वेबसाईटवर जावा किंवा सर्वोत्तम पुण्याच्या ऑफिसला येऊन पटकन व्हिजिट द्या. आणि एंट्रन्सला रजिस्टर करून तुम्ही एंट्रन्स देऊन तुमचं सीट बुक करा. ह्या 40 सीटमध्ये जर एकदा तुमचं नाव आलं तर तुमचं आयुष्य घडलं हे 100% खात्रीशीर. पण सर, आता हे जे कोरोनाचा काळ चाललाय, या काळात कधी कॉलेज चालू होईल? ऑलरेडी चालू झाले. माझ्या मते गव्हर्नमेंटने परमिशन्स दिलेले आहेत. 21 तारखेपासून कॉलेजेसला 50% कॅपॅसिटीवरती चालू करायच्या. लस आलेली आहे. आणि प्रत्येक गोष्ट जी उदयास येते ना, ती संपते कधीतरी. तीच गोष्ट त्या कोरोनाला पण लागू आहेच ना. झाला आता 1.5 वर्ष. सगळे सायंटिस्ट पण खात्रीशीर आहेत. लस आलेली आहे. तर आता इथून पुढं एज्युकेशन सुरळीत चालू राहील अशी मलाही जवळजवळ 100% खात्री वाटते. त्यामुळे आता कोरोनाची अडचण तर नक्कीच राहणार नाही. नक्कीच सर. आणि भारताच्या अनेक कोपऱ्यातून आता विद्यार्थी निलयाला येतील, तर मग त्यांच्या खाण्याची सोय, राहण्याची सोय ती निलया कशी करते? माझ्याकडे ॲक्च्युली गेल्या 12 वर्षापासून ही मुलं येतात. ग्रामीणमधून येतात, अगदी बिहार, राजस्थान, गुजरात, कर्नाटक ह्याही भागातनं विद्यार्थी येतात. आणि निलयाचे प्रिमायसेस 40,000 स्क्वेअर फीटचे प्रिमायसेस पुण्याच्या मध्यवर्ती भागात सदाशिव पेठेत आहेत. मुलींचं हॉस्टेल आहे, खाण्याची अतिशय उत्तम सोय आहे, आजूबाजूला मुलांचे हॉस्टेल्स आहेत अवेलेबल. आणि सगळ्या प्रिमायसेसमध्ये कॉम्प्युटर लॅब, सेमिनार, लायब्ररी, अभ्यासिका ह्या सगळ्या सुविधा असल्यानं बाहेरगावचा किंवा पुण्यातला कुठलाही विद्यार्थी असो, त्याच्या सर्व सोयी, त्याच्या पूर्ण ट्रेनिंग, ह्या सर्व फॅसिलिटी इथे, इवन स्पोर्ट्सच्याही सुविधा आहेत, गॅदरिंगच्या सुविधा आहेत, ह्या सर्व गरजा त्यांच्या निलयाच्या प्रिमायसेसमध्ये पूर्ण होतात. नक्कीच सर. सर, खूप मुलं अशीही असतात ज्यांना शिकायचं आहे, निलया इन्स्टिट्यूटमध्ये यायचं आहे, पण काही आर्थिक कारणामुळे ते नाही जॉईन करू शकत. मग अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काही आर्थिक मदत करू शकता का? अरे बरं झालं तुम्ही तो एक विषय काढलात. कारण एवढ्यातच ना काही बँक्सनी टायप केलेले आहेत निलया एज्युकेशन ग्रुप बरोबर. आणि ते अतिशय छान बातमी म्हणजे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची 100% फी, त्याचा राहण्याचा, हॉस्टेलचा, जेवणाचा खर्च ह्याला 100% एज्युकेशन लोन देत आहेत. आणि इव्हन काही पालकांचे जर उत्पन्नाचे काही पुरावे कमी असतील तर त्यांनाही ह्या बँक लोन देत आहेत. आणि तेही एज्युकेशन पार्टवरचं जे एज्युकेशन फीचं लोन आहे ते तर पहिल्या वर्षीसाठी 0% व्याजदरात कव्हर केलं जातं. सो ज्यावेळी इतकं सगळं दिलं जातंय त्यावेळी पैशाची कसली फिकीरच राहणार नाही, हे 100%. ती तुम्ही चिंता करू नका, त्या पण बँक काळजी घेत आहेत. पण हप्ते मात्र त्या बँकांचे तुम्हाला वेळच्या वेळी द्यावे लागतील. नक्कीच सर. हे ऐकून आता ग्रॅज्युएट्स आणि पोस्ट ग्रॅज्युएट्स जे आहेत त्यांना पण हे काहीतरी कोर्सेस निलयामध्ये करण्याची इच्छा आहे. तर ग्रॅज्युएट्स, पोस्ट ग्रॅज्युएटसाठी पण काही कोर्सेस आहेत का निलयामध्ये? हो, मी त्याच्यासाठी एक कार्यक्रम नंतर TV वरती आपण भेटूयात. आज वेळ कमी असल्यामुळे बोलता येत नाही. पण ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएटसाठी अकाउंट्स मॅनेजमेंट आणि फायनान्स मॅनेजमेंटचे काही कोर्सेस आहेत की ज्या कोर्सेसमध्ये आम्ही 100% गॅरंटी देतो आहोत मुलांना. सो ICATSच्या वेबसाईटवरती ही ICATS.co.in त्यांना हे कोर्सेस पाहायला मिळतील.
नक्कीच सर. सर आमच्या प्रेक्षकांना आणि ज्यांची 12वी झाली आहे त्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? 12वी नंतर एक निर्णय तुमच्या आयुष्याला संपूर्ण कलाटणी देऊ शकतो. तुमचं योग्य करिअर, कशाच्या मागं पळताय तुम्ही, कुठल्या रेसमध्ये पळताय तुम्ही, आणि एक निर्णय जर योग्य झाला तर आयुष्य घडतं, तो चुकला तर आयुष्य बिघडतं. म्हणून आज ठरवा की 12वी नंतर काय करायचं आहे. मी आज तुमच्यासमोर 2 मार्ग आहेत जे तुम्हाला माहितीच आहेत. एक तर नॉर्मल एज्युकेशन की जिथं तुम्ही पुढे ग्रॅज्युएशन करता, पोस्ट ग्रॅज्युएशन करता, आयुष्याची 5 वर्ष जातात आणि तरीही अनिश्चितता की मला जॉब लागेल का. अगदी MPSC, UPSC, CA सारख्या कोर्सेसमध्ये पण पास व्हायचीच गॅरंटी नाही आहे. 1000 मुलातनं 1, 2, 3 मुलं पास होतात. CA मध्येही 3% पासिंगचं प्रमाण. म्हणजे किती अनिश्चितता, किती प्रेशर. तेच जर एकदा निलयाला मुलगा आला आणि त्याला ह्या 40मध्ये ॲडमिशन मिळाली तर त्याला कसलीच अनिश्चितता नाही. कारण 18ला जॉब चालू होतोय, पुढे त्याची ग्रोथ होतीये, त्याला कसलीही अनिश्चितता नाही. तर निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे की त्या रॅट रेसमध्ये जायचं आहे की जिथं भीती आहे, जिथं इन्सेक्युरिटी आहे, का ह्या क्षेत्रामध्ये जायचं आहे जिथं मला पहिल्या वर्षी प्रॅक्टिकल स्किल्स मिळणार आहेत, आयुष्याचे स्किल्स मिळणार आहेत. मला एक आदर्श व्यक्ती बरोबर एक स्किल्ड व्यक्ती घडवलं जात आहे. मला जॉब दिला जातोय निलयाकडून. 8 ते 18 हजार पगारावरती मी सुरुवात केली की मला कॉलेजलाही म्हणजे कॉलेज बरोबर मी जॉबला जातोय तर मुलं चुकीच्या मार्गावर पण जाणार नाही. ती दिवसभर व्यस्त असणार आहेत. आणि मग ग्रॅज्युएट होऊपर्यंत ह्यांच्या हातात 2 वर्षाचा अनुभव आहे, ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट आहे. पुढं गरज वाटलीच तर PG करत करत पण ही मुलं जॉब कंटिन्यू करू शकतायत. आणि वयाच्या 24-25लाच ही मुलं आयुष्यात पूर्णतः सेटल होत आहेत. सो दिस इज अ कोर्स जो पूर्ण सेटलमेंट देतोय. मी नक्कीच म्हणेल की कुठल्याही कोर्सपेक्षा गो फॉर स्मार्ट BCom. पुण्याला या, भेटूयात, आम्ही तुमचं आयुष्य घडवू, हे आमचं वचन. खूपच सुंदर सर आणि खूपच छान असा हा कोर्स आहे. तुम्हालाही तुमच्या मुलाचं आयुष्य घडवायचं असेल तर निलया इन्स्टिट्यूटला लगेच संपर्क करा. स्क्रीनवरती सध्या नंबर चालू आहेत. निलय मेहता सरांचे, तुम्ही सरांशी बोलू शकता, तुमच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ शकता. तर सरांना संपर्क करा. सर तुम्ही आमच्या कार्यक्रमात आला आणि इतकं सुंदर आणि छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना दिलं त्यासाठी खूप खूप आभार. थँक्यू व्हेरी मच. आज इथेच वेळ झाली आहे थांबायची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.